आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। असं वाटतंय की तू जणू माझी यशोदा माताच आहेस। मला तर असं वाटतंय तू तर माझा छोटासा कान्हाच आहेस। बालिन का दिया उल्टा सीधा बड़ी मौज से खाए, अपने घर के दधि माखन को मुंह से भी न लगाए। बोलूं तो नहीं उत्तर दे और ढूंढूं तो छुप जाए। नटखट अपनी मैया को तू सौ सौ बात सताए। दिन भर तेरे पीछे नाचूं, दिन भर तेरे आई, मी जातोय ग, मी जातो आहे। कुठे चाललायस? आई, मी जातोय ग। आई, मी जातोय ग, मला जावं लागेल आई। जायचंय? कुठं? ते तर मलाही माहित नाही, परंतु जायचं आहे। मला आज्ञा दे, मी जाऊ आई? नका नका, अरे देवा, तू कुठे भी जाणार नाहीस। मी तुला जाऊ द्यायची नाही, तुला इथंच राहावं लागल, कायमचं इकडंच राहावं लागल। कायमस्वरूपी असं काहीच नसतं आई। या विश्वात काहीही कायम राहत नसतं, ना हे शरीर कायम असणार, ना हा मृत्यू। हे येणं जाणंच तर विश्वाची रीत आहे। नाही, मला रीतबीत माहित नाही। तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाहीस, मी तुला कुठे जाऊ बी देणार नाही। तुला कल्पना नाही माझ्या मनात तुझ्यासाठी किती वात्सल्य आहे। मला मनापासून वाटतं तू नेहमी माझ्या डोळ्यासमोर असावास। कदाचित ते ह्यासाठी असेल
कारण मला स्वतःला मूल नाहीये ना, माझं स्वतःच बाळ नाहीये ना. आई, मी आहे तुझा मुलगा, मी तुझा मुलगा आहे आई. तू स्वतःला माझा मुलगा म्हणतोस ना र, तर मग आईला असं कोणी सोडून जात का? माझं जाणं अतिशय गरजेचं आहे आई. मी वचन देतो की मी नक्कीच परत येईन आई, नक्की येईन. अरे हा तू खरोखरच निघाला. योगी, योगी, थांबवा त्याला, थांबवा की त्याला. तू चाललाय, त्याला थांबवा. कोण जातो? योगी, 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 थांबवा त्याला. योगी, 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 थांबवा त्याला, थांबवा, थांबवा. रे बायजा, योगी, ए बायजा, योगी. अगं कुठे निघालीस बायजा? अरे थांबवा कोणीतरी तिला. बायजा थांब, बायजा. योगी, 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 अगं बायजा थांब. योगी, बायजा, योगी, बायजा, योगी, बायजा, योगी, योगी, बायजा. योगी, कुठे आहेस रे तू? योगी, कुठे गेलास? मला सोडून निघून गेलास. योगी, मला सोडून निघून गेलास. बायजा, निघून गेला. बायजा, हे तुला काय झालंय बायजा? मला सोडून निघून गेला. बायजा, तू सावर स्वतःला, सावर. आई, मी गेलो नाही आई, मी नक्कीच परत येईन. या अल्लाह, आमचं दुर्भाग्य. भगवान आमच्या समवेत होते, पण आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही. मूर्ख होता तो, मूर्ख. वय लहान होतं त्याचं आणि अनुभव देखील नव्हता. नाहीतर एकदा गाववाल्यांचा विश्वास जिंकून घेतल्यानंतर कुणी पळून थोडीच जातं. आयुष्यात फक्त एकदा विश्वास कमवा आणि आयुष्यभर त्या कमाईवर जगत राहा. त्याला धंदा करता येत नव्हता भगवान. आता आम्हाला जवळपासच्या सर्व गावांवर आमची पकड मजबूत करावी लागेल. काही ना काही चमत्कार दाखवून सर्वांचा विश्वास जिंकून घ्यावा लागेल. कारण समजा कधी तो परत आलाच तर त्याचे पाऊल टिकता कामा नये. तो परत येणारच नाही. आम्ही त्याला परत येऊच देणार नाही. मोह मायेत आपल्यासारखे संसारी लोक फसतात. योगी तपस्वी नाही, ते त्यांना कुठच्याही बंधनात अडकवून घेत नाही.
चूक तुझी आहे. तू इतकी माया लावलीस त्याला की आता तुला त्याच्या जाण्यानं दुःख होत आहे. अरे देवा, माझं नशीबच असं आहे. देवानं मला आई होण्याचं सुखच दिलं ना. कोस तर उजवलीच नाहीत. ज्याला पोरग म्हणून प्रेम केलं तो सुद्धा सोडून निघून गेला. बायजाबाई, मनाला जरा समजावा. पाटील बरोबर बोलत आहेत. साधू संन्यासी कधी एका जागेत थांबत नसतात. योगीला सुद्धा जायचं होतं, निघून गेला तो. पण तो वचन देऊन गेलाय मला, त्याचं काय? तो येणार, वापस येईल. तो कवा येणार? कवा? बायजा? बायजाबाई? बायजा? हे अचानक काय झालं? जेवण तर व्यवस्थित जेवत नाही, म्हणून पोटात पित्त झालं असेल. मी कुलकर्णी वैद्यांना बोलावून आणतो. देव सगळं काही ठीक करेल बायजा. राम राम राम. तो भगवान कुठे गेला तुझा पाटील? जे तू माझ्याकडे आलास? हा? बाईजाबाईला त्रास होत आहे. तर मग सांग तिला, हाक मार तुझ्या त्या योगी राजला. हा, बोलावून आण त्याला इथे. वैद्यजी, ही वेळ टोमणे मारण्याची नाहीये. बायजाची तब्येत खराब आहे. तुम्ही माझ्या समवेत चलावं. तिला औषधाची गरज आहे. हा, औषधाचीच गरज आहे. अरे हीच गोष्ट कसे विसरतात रे तुम्ही लोक? हा, की एक ना एक दिवस वैद्याची गरज सर्वांनाच पडते. आणि गावात तर मी एकच वैद्य आहे जे गाव दुःखात आणि त्रासात असताना उपयोगी पडतो. येतो की नाही? त्यात कोणताही संशय नाही. हा. कोणताही संशय नाही वैद्यजी. तुम्ही कृपा करून माझ्या बरोबर चला. आतापर्यंत बायजाची हालत काय झाली असेल माहित नाही. चिंता करू नका पाटील. जाऊया जाऊया. बाईजाबाईंना काहीही होणार नाही. कारण कुलकर्णी जे बोलतो ते 16 खरं होत. हा. पाटील, हा वैद्य कुलकर्णी त्याच्या वैद्यकीत कुणा भगवंताहून कमी नाही. समजलं? हा. वीरू, जाऊया. हा. दे, चला. हा, चला, चला. ते अचानक उलटी वगैरे होऊ लागली की मी तर घाबरूनच- अरे तिकडे का उभे आहात भाईजान? जा जा, आल्या पावली परत जा आणि मिठाईवाल्याकडून मिठाई घेऊन या. अहो सरपंच साहेब, स्वतः पण तोंड गोड करा आणि आमचंही तोंड गोड करा. तुम्ही बाप बनणार आहात. हा. काय पाटील, मी म्हटलं होतं ना, बाईजाबाईंना काहीही होणार नाही. हा.
अरे ही जी गोड बातमी तुम्ही ऐकत आहात तो माझ्या मागच्या वर्षी दिलेल्या औषधाचा परिणाम आहे. हा. कारण कुलकर्णी जे बोलतो ते 16 खरं होत. खोटं का बोलता वैद्यजी? तुम्ही तर आधीच सांगितलं होतं की बायजा आई होऊ शकणार नाही म्हणून. हा तर त्या बाल योगीचा आशीर्वाद आहे. सरपंचजी जा, आधी बायजाबा बरोबर मंदिरात जाऊन देवाला धन्यवाद द्या आणि प्रसाद वाटा. राम राम राम. मी निघतो. अरे वैद्यजी, कोते पाटील, बायजाबाईंनी मला त्यांचं स्वप्न सांगितलं होतं. मला वाटतंय ते स्वप्न खरं होणार. योगी परत येईल. आता शिर्डीचा उद्धार निश्चित आहे. लक्षा, तो कडुनिंबाच्या झाडाखाली जो योगी बसायचा तो आपल्यासाठी किती चांगला होता. अरे हो, गाववाला त्याच्यासाठी काय काय आणत. केळी, खिचडी, लाडू, मिठाई काय काय आणत असेल. अरे वा, या पेटूला तर सगळं लक्षात आहे. पेटूस तर सगळं फस्त करायचा. ए गोट्या, तुम्ही सगळे तर माझ्या बरोबर खायचा. बिचारा योगी तर काय खायचाच नाही. जेव्हापासून तो योगी गेला आहे तेव्हापासून माझं वजन पण किती कमी झालं आहे. माझं पोट पण खपाटीला. अरे हो यार, ह्याचं पोट तर खरोखरच खपाटीला गेलं आहे. माझी टोपी, माझी टोपी, माझी टोपी दे ना. अरे माझी टोपी. अरे नको देऊ, नको देऊ. अरे बस कर. माझी टोपी दे ना मला. अरे परत दे मला. माझी टोपी. अरे माझी टोपी. अरे दे ना परत. अरे भूत, भूत. अरे हा तर चमत्कार झाला. हो यार, हा तर चमत्कारच झाला. चला सगळ्यांना सांगूया. चला 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 सगळ्यांना सांगूया. चला चला. चमत्कार झाला. अरे काय झालं? कुठे पळत आहात? वाघ मागे लागलाय का? काय झालं पोरांनो? चमत्कार, चमत्कार झाला पुजारीजी. चमत्कार? ओ, अचानक प्रखर उजेड पडला आणि त्यातून एक साधू प्रकट झाले. काय? आई शपथ, तुम्ही जाऊन बघा. ते जंगलातच आहे. हो, ते तिथेच आहे. चला चला. असं तर नाही ना की योगीराज पुन्हा प्रकट झाले? चला जाऊन बघूया. चला बघूया. करुणावतार, तुमच्या दर्शनार्थ आलो होतो, पण बहुधा माझी तपश्चर्या अजून अपूर्ण आहे, जे तुमचं दर्शन नाही झालं. तुम्ही कुठे आहात भगवान? पुजारीजी, ते पहा. प्रणाम महात्मन. कल्याणमस्तु. तुमच्या सारख्या सत्पुरुषांच्या आगमनाने आज शिर्डी पावन झाली. नाही म्हाळसापती, शिर्डी तर त्याच दिवशी धन्य झाली होती ज्या दिवशी या कडुनिंबाच्या झाडाखाली भगवंतांचा करुणावतार प्रकट झाला होता. पण आता शिर्डी रिकामी आहे. असं वाटतंय जणू मंदिर तर आहे, पण मंदिरात भगवान नाही. तुम्ही नक्कीच कुणीतरी दिव्य विभूती असणार.
प्रभू, माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही... तू सामान्य कसा असू शकतोस वत्सा? ज्यांना करुणावतारांचा सहवास लाभला आहे ते तर स्वतःच पूजनीय आहेत. तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात. रघुनाथराव सोनारांच्या या मुलाला, म्हाळसापतीला तुमची पूजा आणि आदरातिथ्य करण्याचं सद्भाग्य प्राप्त होईल का? म्हाळसापती, तुमच्या आतिथ्याचा अवश्य स्वीकार करेन मी, परंतु तुम्ही करुणावतारांच्या या पवित्र स्थानाची पूजा करायला आला आहात, त्यामुळे आधी या स्थानाचीच पूजा करा. जशी आज्ञा महर्षी. अरे थांबा थांबा थांबा, कोण आलंय? कोणी? महर्षी आहे काकी. असं ऐकलंय ते प्रकट झालेत म्हणे. नाही नाही, मी तर त्यांना सूर्यावरून सरळ जंगलात उतरताना पाहिलं. सूर्यावर उतरताना? नाही नाही चाची, तो ऋषी हवेतून प्रकट झाला. गोट्या, तिथे जंगलात जे ते झाड होतं ते अचानक गायब झालं आणि एक ऋषी आले. आता कुठे आहेत ते ऋषी? पुजारीजी त्यांना त्यांच्या बरोबर खंडोबाच्या मंदिरात घेऊन गेले आहेत. महर्षी, तुम्ही या खंडोबा मंदिरात येऊन आमच्यावर कृपा केली आहे. कृपा तर माझ्यावर झाली आहे म्हाळसापती, जे मला खंडोबांचं दर्शन झालं. आसनस्थ व्हा ऋषीवर. महात्मन, आम्ही सगळे तुमचा परिचय जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. मी महर्षी आदित्यनाथ आणि माता वैष्णवींचा पुत्र आहे, अवलक्ष. महर्षी अवलक्ष, आम्ही तुमची काय सेवा करू? सेवा तर मी त्या करुणावतारांची करायला आलो होतो. महर्षीजी, तुम्हाला कसं कळलं की शिर्डीमध्ये भगवंताचेच अवतार आले आहेत? मी गेली 2000 वर्षे हिमालयात तपश्चर्या करतो आहे. तप करताना मला संकेत मिळू लागले. मला दिसलं की आध्यात्मिक किरणांनी विश्वाला घेरलं आहे. मी समजून चुकलो की मृत्यू लोकात मानवांचं दुःख दूर होण्याची वेळ आली आहे. मग पुढे काय महर्षी? एक दिवस सकाळी जेव्हा मी सूर्य देवांना अर्घ्य देत होतो, तेव्हा मी पाहिलं कुणी महान विभूती धरतीवर उतरत होत्या. विश्व कल्याणासाठी ईश्वराने त्यांचा अवतार भूतलावर पाठवला होता. मनात खूप लालसा झाली की जाऊन दर्शन घ्यावं, पण त्यावेळी मी अनुष्ठानात होतो. जो आत्मा इथे आला आहे
त्याला मी पाहिलं होतं, पण मी अनुष्ठान अर्ध्यात सोडून येऊ शकलो नाही. आणि जेव्हा अनुष्ठान पूर्ण करून इथे आलो तोपर्यंत खूप विलंब झाला होता. ज्यांच्यासाठी इथे आलो ते इथून निघून गेले होते, कारण जी ऊर्जा मला हिमालयात मिळत होती इथे आल्यानंतर नाही मिळाली. जे तेज मला दिसत होतं इथे शिर्डीत आल्यावर कुठे दृष्टीस नाही पडलं. करुणावतार इथून निघून गेले होते. का? कशापायी केलं ते आम्हाला सोडून? नाही बायजा, नाही. विचारू द्या मला महर्षींना. मला कळलंच पाहिजे. का कळू देत नाही मला? विचारू द्या. नाही बायजा, चल चल. काही प्रश्न आहेत मनात महाजापती? महर्षी, इतके महान आत्मा या छोट्याशा शिर्डीमध्ये? तुम्हाला माहित नाही महाजापती, सत्ययुगात हा जो प्रदेश आहे ती एक तपोभूमी होती. साधूंची, तपस्वींची, गौतमांसारख्या मोठमोठ्या पुण्यात्म्यांची भूमी होती. हे जे करुणावतार इथे प्रकट झाले आहेत त्यांचं सुद्धा कारण आहे. काय कारण आहे महर्षी? जे त्यांचे गुरु होते ते देखील इथेच तपश्चर्या करायचे. शिर्डीमध्ये? हो, याच स्थानावर. ते स्थान जे तुम्ही पाहिलं देखील आहे. कलियुगात देखील ही भूमी आजच्या तपस्वींना आणि साधकांना प्रिय आहे. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदासांसारख्या विभूतींनी देखील या भूमीला त्यांची कर्मभूमी बनवलं. खरोखरच हा प्रदेश या देशाचं तपोवन आहे. पुढे जाऊन हा प्रदेश महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल. वीरू, तुझं वय किती वर्षाचं आहे? वैद्यजी, माझं वय तर माहित नाही. माझ्या छोट्या भावाचं वय 14 वर्षाचं आहे. हे काय? तुला नाही माहित? या गावात एक ऋषी आकाशातून अवतरला आहे आणि त्याचं वय 2000 वर्ष आहे. तुम्ही कदाचित व्यवस्थित ऐकलं नसेल. वास्तवात त्या ऋषीने त्याच्या गेल्या 100 वर्षातील वयांची बेरीज करून सांगितली असेल. सरपंचांना विचारा वैद्यजी. हे सुद्धा त्या 2000 वर्ष जुन्या ऋषींचं दर्शन घेऊन येत आहेत. ही जी तुझ्या हातभर लांब जीभ कशी कात्री सारखी चालते आहे ना, एका झटक्यात कापून तुझ्या हातावर ठेवीन, समजलास? आणि हा माझा वैद्य, हा वैद्य सुद्धा तिला परत कधी जोडू शकणार नाही, सांगून ठेवते. अरे वैद्यजी, तुम्ही काय सर्व साधू संतांचा उपहास करण्याचा मक्ता घेतला आहे का? राम राम राम. सरपंच जी, तुम्ही आमच्यावर का नाराज होत आहात? अरे आम्ही तर नाही ना पाठवलं त्याला, ज्याला तुम्ही तुमचा मुलगा मानता. अरे तो न सांगता इथून निघून गेला, त्यात आमचा काय दोष आहे बरं? वैद्यजी, तो योगी तर अवतार आहे, अवतार, करुणा अवतार. महर्षी अवलक्षांचं हे म्हणणं आहे, जे 2000 वर्षापासून हिमालयात तपश्चर्या करत होते. किती वर्षापासून? 2000 वर्षापासून. आणि किती दूरदृष्टी म्हणावी त्या महर्षींची, जी हिमालयाच्या उंचीवरून सरळ शिर्डीमध्ये नजर पडली त्यांची. आणि एक आम्ही आहोत जे इथून हिमालयाचं टोक देखील बघू शकत नाही. म्हणूनच तर वैद्य तुम्ही, वैद्य. महर्षी नाही तुम्ही, वैद्यजी. वीरुदेवू, जा जा आणि साऱ्या पंचक्रोशीत दवंडी पाठवा. करुणा अवतार आले आहेत शिर्डीमध्ये. या आणि घ्या त्यांच्याकडून करुणा.
जय हो जय हो. करुणावतार. कोण आहेत हे महर्षी अवलक्ष? वैद्य कुलकर्णी सांगत होते प्रभू की त्यांचं वय 2000 वर्षांपासून अधिक आहे. नाटक. तुमचं वय देखील त्यांच्यापेक्षा जास्त असेल भगवान. तुम्हाला करुणा अवतार का नाही म्हणत मग? चुप बस. तो मुलगा जेव्हा शिर्डीतून गेला तर मला वाटलं जणू काही माझ्या सर्वच चिंता संपून गेल्या, पण नाही. चिंता आणि चिता दोन्ही सख्या बहिणी आहेत. एक जिवंतपणी जाळते, दुसरी मेल्यानंतर. चेष्टा करू नका तुम्ही लोक. आणि आधी त्या महर्षी अवलक्षांचं तोंड बंद करायचं बघा. अजून तरी त्या योगीला अवतार म्हणतोय तो, नंतर भगवान म्हणेल त्याला. मला तर वाटतंय ही त्या योगी पुरुषाची विचारपूर्वक केलेली चाल आहे. कसली चाल? तो परत शिर्डीत यायचा विचार करत असणार, म्हणून त्याने आधीपासूनच त्याला अनुकूल असणारी परिस्थिती बनवण्यासाठी या अवलक्ष ऋषीला पाठवलं आहे. असं असेल तर मुलगा अतिशय चलाख आहे. चांगली चाल खेळला आहे तो. पण आधी तर त्याला मी शिर्डीत येऊच देणार नाही, आणि त्यातून तो शिर्डीत आलाच तर त्याला जम बसवू देणार नाही मी. भगवान, एक काम करूया. उद्या संपूर्ण राहता गावाला कीर्तनासाठी आपल्या मठात बोलवूया आणि मठाच्या मागच्या बाजूने आकाशात प्रकाश सोडूया आणि पोभाटा करून देऊ की राहतामध्ये करुणा अवतार झालाय. काय झालं आहे म्हाळसापती? तुम्ही अस्वस्थ का दिसता आहात? खंडोबाजवळ राहून सुद्धा तुमचं मन विचलित आहे का? तुम्ही तर खूप भाग्यवान आहात म्हाळसापती. ईश्वरी करुणावताराची कृपा झाली आहे तुमच्यावर. महर्षी, मी खूप कमनशिबी आहे महर्षी. करुणावतार समोर होते, त्यांचं सानिध्य देखील लाभलं, परंतु सत्याला नाही ओळखू शकलो. ना त्यांची काही सेवा केली, ना कधी पूजा. असं म्हणतात गुरु शिवाय भगवंतांची भेट होत नाही. मला गुरु कृपा हवी आहे. मला ते दिव्य आत्मा हवे आहेत जे माझं बोट धरून मला हा भवसागर पार करून देतील. महर्षी, माझं मन सांगतंय तुमचं शिर्डीत प्रकट होणं केवळ माझ्या उद्धाराकरिता झालं आहे. मला मार्गदर्शन करा महर्षी. मला या चरणांची स्थान द्या. मला या चरणांची स्थान द्या. म्हाळसापती, तुझा गुरु तर तोच होता. तो निघून गेला. ते करुणावतारच तुझे गुरु आहेत. तुला कोणा दुसऱ्या गुरूंची आवश्यकताच नाहीये. परंतु ते तर शिर्डी सोडून निघून गेले. व्यथित होऊ नकोस म्हाळसापती. तुझं तुझ्या गुरूंशी गेल्या अनेक जन्मांपासूनचं नातं आहे. पण गेले अनेक जन्म तुझ्यावर त्यांची कृपा झाली नाहीये. पण आता मी बघत आहे की तुझ्यावर गुरुकृपा होण्याची वेळ आली आहे. खरंच महर्षी? म्हाळसापती, तुला तुझ्या गुरूंचा उपदेश देखील मिळाला आहे, तरी सुद्धा तू त्याप्रमाणे आचरण करत नाहीयेस. उपदेश? मला? कधी? कधी महर्षी? करुणावतारांनी 2 शब्द तुझ्यापर्यंत पोहोचवले तर होते, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा ठेवा आणि सबुरीने वागा. हो हो महर्षी,
पण मी मूर्ख ते समजू शकलो नाही. घालवली संधी. आता महर्षी, मग मला माझ्या गुरूंची सेवा करायची संधी आता कधीच नाही मिळणार का? मिळेल म्हाळसापती. जेव्हा तुझे गुरु करुणावतार परत शिर्डीत येतील तेव्हा तुला सेवेची संधी अवश्य मिळेल. महर्षी, तुमच्यानुसार जर ते करुणावतार आहेत, सिद्धात्मा आहेत, तर त्यांना कोणा गुरुची, शिक्षणाची, तपश्चर्येची काय आवश्यकता आहे? आवश्यकता आहे म्हाळसापती. कारण करुणासागरांनी मानव शरीर जे धारण केलं आहे, मनुष्य शरीराची स्वतःची अशी एक सीमा किंवा मर्यादा असते, ज्यांचं पालन प्रत्येक युगात प्रत्येक अवताराने केलं आहे. जसं त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी गुरु वसिष्ठांच्या आश्रमात राहून संपूर्ण शिक्षण प्राप्त केलं, द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी 16 कलांनी परिपूर्ण असून सुद्धा महामुनी सांदीपनींना त्यांचे गुरु बनवलं आणि त्यांच्या आश्रमात राहून शिक्षणाची दीक्षा प्राप्त केली, तेव्हाच तर त्यांना अवतार मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं गेलं. महर्षी, तुमची दिव्य वचने ऐकून मन प्रसन्न झालं, परंतु आत्म्याला शांतता नाही मिळाली. त्याच्या करुणा अवतारांना भेटायला बेचैन आहे. तुझी बेचैनी मी समजू शकतो म्हाळसापती. तुझ्या मनात अजूनही ही शंका घर करून आहे की जर करुणावतार तुला विसरून गेले तर? हो महर्षी, हो. नाही म्हाळसापती, रचनाकार त्यांची रचना कधीही नाही विसरत. जेव्हा एखादा दिव्यात्मा किंवा स्वतः ईश्वर विश्व कल्याणार्थ येतात तेव्हा त्यांना पंचतत्वांनी बनवलेलं शरीर मातीचा देह धारण करावा लागतो. मानव शरीर वासनांनी भरलेलं आहे आणि शरीर एक बाधा आहे, एक भिंत आहे. आत्मा आणि परमात्माच्या मधोमध जर शरीर मोहमायेत बुडून गेलं तर दिव्यात्मांचं विश्वात येणं व्यर्थ होऊन जाईल. अनेक वेळा असं होतं की मायेच्या या प्रवाहात चांगले चांगले सिद्धात्मे सुद्धा वाहवत जातात. जसे महर्षी विश्वामित्र वाहवत गेले होते. त्या मायेपासून वाचण्याकरता सांसारिक दुःखांचा, यातनांचा त्यांच्यावर काही प्रभाव पडू नये या हेतूने दिव्यात्मांना त्यांच्या शरीराला सुलाखून घ्यावं लागतं, तपश्चर्या करावी लागते आणि त्यानंतर त्यांचं रूप कमळासारखं होतं. पाण्यात राहून संसारापासून ते वेगळे राहू शकतात, तेव्हा ते परमहंस बनतात. कधी 1000 वर्षांनी अशी विभूती जगात जन्म घेते म्हाळसापती. त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, धीर धरा. तुमचे गुरु सुद्धा तप करायला गेले आहेत. ते येतील, अवश्य येतील. काय झालं बाईजा? आज सकाळपासूनच अशी वैतागलेली का आहेस? मंदिरातून येताना वैद्य कुलकर्णी आणि वीरू देबूला पण रागे भरलीस तू. काय झालंय तुला? अगं, तुला तर आनंद झाला पाहिजे की महर्षी अवलक्षांनी तुझ्या योगीला ईश्वरी अवतार म्हटलं आहे. अव, मला ईश्वरी अवतार नकोय. मला स्वतःचा पोरगा हवाय. परंतु
बायजा, तो तुझ्या पोटी जन्मलेला मुलगा तर नाहीये ज्याच्यासाठी तू तर कधी त्याच्या आईच्या गर्भातून जन्म नाही घेत, तरी सुद्धा त्यांची आई असते जशी की मी आहे. महर्षीने त्याला करुण अवतार म्हटलंय. कसा करुण अवतार आहे तो त्याच्या आईला करुणा नाही देऊ शकला. निघून गेला सोडून. अरे देवा, निघून गेला. अगं बायजा, तो येणार. त्याने वचन दिलं आहे तुला, तो नक्की येणार. पर महर्षी अवलक्षाने तर असं म्हटलंच नव्हतं. परंतु तू विचारलं होतंस का त्यांना? जर विचारलं असतंस तर त्यांनी नक्की सांगितलं असतं की केव्हा आपला मुलगा परत येईल. मी विचारेन, नक्की विचारेन महर्षींना. हो हो, नक्की विचार. पण आता झोप बरं. उद्या खंडोबांची आरती स्वतः महर्षी अवलक्ष करणार आहेत. आरतीनंतर विचारून घे त्यांना